तर गाइस फायनली तो दिवस आलाय. आपल्या लालूला मी चाललोय आज बनवायला आणि लालूची तुम्ही आलात बघू शकता. 8 दिवसानंतर ही गाडी आपली बनणार आहे आणि 8 दिवसानंतर ही आपल्या हातामध्ये येणार आहे. रोहननी कलिंगड मध्ये चॉकलेट घेतला भाई, उसको डाला मेरे को भी डालो. अच्छा लगेगा ना? हाँ मर नहीं जाएगा ना? विष नहीं बनेगा ना? अरे नॉनव्हेज आहे लसूण. पप्पाला नॉनव्हेज नाही आई तर बोललेस 4 लोकांना बोलली जाता इज्जत घालून का नॉनव्हेज होतो का त्या भाजी नाही. पप्पा लसूण नॉनव्हेज नाही का? बहुत बघ किती झालाय आणि मामा देखील आलाय खत मारायला, कारण मामाला माहिती आहे कसं खत मारायचं ते. मामा रस्ता करताय गवतामधून जायला. ते बघा एवढं सारं गवतामधून आम्ही चाललोय आता. हे गाईज गुड मॉर्निंग, कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि गाईज इकडे बघू शकता मम्मीची साडी आहे ना डायरेक्ट खालती पडलेली आहे. बघा डायरेक्ट खाली पत्रावून भरले. तर मम्मीने एक जुगाड बनवलाय आणि त्या जुगाड मध्ये मम्मी त्या साडीला काढण्याचा प्रयत्न करते, परंतु सक्सेस होईल का नाही माहिती नाही. इकडे बघा कुठे बसले. बापरे, आम्ही सगळे जण बेडवरती उभे आहोत आणि खिडकीतून त्या साडीला आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. इकडे पत्रांवर खाली गाईज फायनली आलेली आहे. गेली 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 यार. ते जुगाड कसा वाटला? कैसे कैसे भाई देख कैसा निकाला. सपोर्टला आई तू होती ना तिकडून, या तू करी होती ना ट्रेंड. आज आहे संकष्टी चतुर्थी. तर आज खाऊसाठी आपल्याला काय बनवले घरात ते बघूया. इकडे बघू शकता खिचडी आहे आणि साबुदाण्याचे वडे आहेत. सो मी आता हे खाऊन घेतोय. घरात आरती आणि मीच आहे. मम्मी गेली आहे आधार कार्ड लिंक करायला आणि पप्पा गेले बँकेमध्ये. मी खायला घेतलंय आणि इकडे मम्मीचा देखील आगमन झालंय. झाला का? पोस्टाने येईल म्हणजे पोस्टाने आपण मग 2 महिने झाले करून दिली. त्याच्याच रंग राहिलेलं होतं मग त्याने आणून ठेवला होता. लाईट कधी गेली? ओ माय गॉड मम्मी वालीनं लाईट गेली. सगळी लाईट गेली. मग नानी साई घालवली. नानी सांची जेलती ना मुद्दाम. रात्री लाईट लावते तुमची? इथं झोपायला या. नानी बोलतो भाऊ झोपले, भाऊ झोपल्यावर झोपले तर जीत नव्हता. जीत कुठं होता रात्री? काही जीत आहे ना पूर्ण रात्र कुठेतरी बाहेर होता गावात. आय थिंक झोपलेला मित्राच्या घरी. मी बघतोय जीत बेडरूम मध्ये नाही. बेडरूम मध्ये मी एकटाच झोपलोय. मी बघतोय जीतची वाट. जीत आलाच नाही. जीताला डायरेक्ट सकाळी. आता ओढून ये लावले असं क्रीम लावलेली. श्रेया लिस्टी भारी लावली रे. तर काय झालेले माझी खिचडी खाऊन आणि खिडकी ओपन केली आहे म्हणून एवढा उजेड आहे. अजूनपर्यंत लाईट आली नाही. आणि हा बघा आपला फोन जो आपण बनवायला दिला होता, त्याचा डिस्प्ले गेला होता, तो फायनली झालेला आहे एकदम ठीक. हा बघा एकदम ठीक झालेला आहे गाईस. ओके. तर गाईज फायनली तो दिवस आलाय. आपल्या लालूला मी चाललोय आज बनवायला आणि लालूची तुम्ही आल्यात बघू शकता. 8 दिवसानंतर ही गाडी आपली बनणार आहे आणि 8 दिवसानंतर ही आपल्या हातामध्ये येणार आहे. आधी तर मी नेतोय हिला गॅरेजला. गॅरेजला नेता नेता खूप वांदे होणार आहेत, कारण 2 गाड्या आहेत, एक स्कूटी आहे. ही तर पूर्णपणे बंदच आहे. सो हिला धक्का मारत टोचन देत आपल्याला न्यायची आहे गॅरेजला. आणि आता मी गावामध्ये जातो. रुद्रा माझ्यासोबत येतोय. रुद्राला आधी तर मी पिकअप करतो आपल्या गाडीवरती आणि त्यानंतर तो टोचन मारत मारत आम्ही नेणार तिला गॅरेजला. इकडे बघू शकता तुम्ही हिची हालत. पूर्ण सिमेंट पाणी निघेल का नाही निघेल याचं मला आता विचार पडले. तिकडे बघा या साईडला तर जास्तच पडले. इकडे बघा ओ बाई साहेब. चला आधी तर मी जातो गावामध्ये, रुद्राला घेतो आणि मग रिटर्न येतो आपल्या गाडीजवळ आणि धक्का मारत आम्ही जाणार आहोत गॅरेजवर. फायनली गावातून
रुद्राला आणि रोहनला घेतलाय. रुद्रा लय डेंजर एक्सपर्ट आहे टोचन देण्यात गाडीला. भाई आपल्याला जमतच नाही, आपलं पाय नुसतं कापत टोचन द्यायला, पण रुद्राला भारी जमतं. त्यामुळे रुद्राला घेतलाय आणि आता आपली गाडी घेऊ आणि डायरेक्ट जाऊ गॅरेजवर. फायनली आमचा प्रवास चालू झाला आहे. आता गाडी घेऊन गॅरेजवरती कारण गाडी आपली पूर्णपणे बंद झालेली आहे. एकतर यो गाडीचा लॉक केलेला आहे आणि बॅटरी पूर्णपणे उतरलेली आहे. गॅरेजवाला तिला काहीतरी करू शकतो. गाडी जाऊया गॅरेज. अर्धा पल्ला आमचा पार झालेला आहे आणि अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. परंतु रुद्राला नॉर्मल आहे गोष्टी. आम्ही एकदा तोंडऱ्यावरून नारिवलीपर्यंत टोचन देत आणलेलं. रुद्राला फुल एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा आणि रुद्रा खूप सुंदर टोचन देतो गाडीला. आणि चला आता अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. आता पुढचा प्रवास चालू करतोय. गाड़ी चालू ही थी, लोडामध्ये आलोय गाडी बनवायला आणि आपला अक्षय भाऊ देखील आलाय. आणि आमच्या दिदूला बरं नाही आहे. काय झालं हिला? असतं बघ, असली बघ, असली बघ, असली बघ, असंच असतं जरा. भाऊ गाडी घेते का जरा? विकाची गाडी ही आपली एक्सचेंज कर इथे चालवायला देते म्हणा. नको भाऊस. आता गाईच फायनली सांगितलंय काय काय फोल्ड आहे आपल्या गाडीमध्ये आणि आता गाडी दिलेली आहे. गाडी दिली आहे बनवायला आणि आता आम्ही थांबलोय ज्यूस वाल्याच्या इथे. ज्यूस पितो. रोहन कसला ज्यूस पाहिजे? मौसंबी. मौसंबी का पिएगा या कलिंगड का पिएगा? आणि जिम लावले ना भाई, जरा कलिंगडचा पी ना, जरा बॉडी बनव मस्त. हाँ वाला बना. ये जिम जा रहे हैं अभी. देखो हमारा पहलवान, पहलवान देखो, थोड़ा बॉडी बिल्डर बनना चाहिए हमारा पहलवान का. रोहन ने कलिंगड मध्ये चॉकलेट घेतला. नाही उसको डाला, मेरे को भी डालो. अच्छा लगेगा ना? हाँ मर नहीं जाएगा ना? विष नहीं बनेगा ना? ज्यूस पिला. रोहन बोलतो ज्यूस मध्ये माझं पोट नाही भरलं, बोलतो मला आईस्क्रीम खायचं. रोहनला घेऊन आईस्क्रीम खायला इथे. रोहन कुठला ऑर्डर केला आपण? डार्क चॉकलेट ना? 3. मग तुम्ही खाणार तोच तुमचा भाऊ खाणार ना ब्रो. गाईज रोहनची चॉईस. रोहननी ऑर्डर केलंय डार्क चॉकलेट. खायचा भाऊ 100% खा मला. आईस्क्रीम खाऊन झालेलं आहे आमचं आणि आता सरळ आम्ही निघतोय घरी. आता डायरेक्ट संध्याकाळी बोलवलं. आपली जी गाडी बनवायला दिली लालू, ती संध्याकाळी भेटणार आहे आपल्याला. तो संध्याकाळी रिटर्न यायचं आहे. आणि आता खाऊन झालेलं आईस्क्रीम. आता राहून जायचं का? जाऊ. लेट्स गो. लेट्स गो. बाय बाय. रुद्राला आणि रोहनला ड्रॉप केला आणि तिकडे येताना गावामध्ये मम्मी आणि नानी गेलेली. त्या दोघी मला भेटल्यात. काय घ्यायला गेली? सब्जी. संकष्टी आहे ना, त्यामुळे सब्जी भाजी वगैरे आणायला गेले होते गावामध्ये आणि त्यांना घेऊन मी आता चाललोय घरी. आलोय घरी आलोय. परंतु अजून एक आता काम लागलंय मला. कोणता पप्पा? आता तू सांग तुझ्या तोंडात. तिने सगळा तुळशी काय तिला काय सुचलं दिवसाने, चांगला सुटले का वाईट सुटले त्या सद्गुरूला माहिती. सगळ्या तुळशी काढल्या, फरी काढली, फरी तिकडे ठेवली. त्या तुळशी काढल्या, ती एक तुळशीमध्ये लावल्या दिवसाने. तो डबा नेऊन तिकडे टाकला. आता आतमध्ये जाऊन तू गॅलरीमध्ये बघ काय आहे ते. आता मम्मीने नवीन तुळशी आणली. तुळशी पॉझिटिव्ह असते घरासाठी. आणि आता मम्मीला घेऊन जायचं आम्हाला शेतावरती खत मारायला शेतामध्ये. तो आता आम्ही 5 मिनिटांमध्ये लगेच निघणार आहोत. हे बघा एवढं सारे तुळशी आहेत आमच्याकडे ना. मम्मी इकडे अख्खा हिरवा गेला तर झाड आणून भारी वाटेल ना. झालं नको येत तुळशी आपल्याला लागतो. ओके चल मग लवकर निघू. चला लगेच. ही आम्ही मोठीवाली गोण आणलेली खताची 50 किलोची. आणि त्याच्यातला कोणता खत आहे?
निर्व्या युरिया युरिया विरव्या खत युरिया युरिया मला येत नाही बोलता. हा रेड खत आहे आणि याच्यातला अर्धा खत आम्ही आज शेतावर मारणार आहोत आणि अर्धा मम्मी पण यावर्षी पिंक कलर मध्ये आहे. खत व्हाईट असतो परंतु यावर्षी रेड अँड पिंक टाईप मध्ये आलाय खत. कसं काय हे बघ. चला आता यो घेऊन आम्हाला जायचं शेतावरती. पप्पा तर नाही येऊ शकत, पप्पांचा पाय डिस्क्वालिफाय झालाय. चल बस मम्मी आता बस बरोबर. किती सांडला मंडळी. मी आता निघालोय शेतावरती चालूय खत मारायला. मामा येतोय, मामा आधीच जाऊन राहिले तिकडनं आणि मम्मी इकडे बघ मम्मीनी खत आणलंय आता. सो आता आम्ही जातो इथनं डायरेक्ट आमच्या शेतावरती. मामाची गाडी समोर आहे आणि तिच्या मागे आपली गाडी. आता पोचलोय आम्ही शेतावरती आणि चाललोय आता खत घेऊन. तिकडे मम्मी पुढे चालली आहे, मम्मीच्या मागे मी. पोत बघ किती झालाय आणि मामा देखील आलाय खत मारायला, कारण मामाला माहित आहे कसं खत मारायचं ते. मामा रस्ता करताय गवतामधून जायला. हे बघा एवढं गवतामधून आम्ही चाललोय आता. चला तर आता मामानी खत मारायला सुरुवात केलेली आहे. हे बघा खत मारून झालाय आणि मामा आणि मम्मी आता इकडे केवला हे करतात, काढतात केवल्याच्या वड्या बनवायला. आणि केवल्याची काय मम्मी चटणी मग केवल्याची आमटी. हे बघा मामाने किती केवला घेतलाय. खत पण मारून झालाय आणि केवला सुद्धा घेऊन झालाय. आता आम्ही डायरेक्ट निघतोय घरी. पप्पा फोन बघता बघता झोपला. गाय जिथे पूर्ण फॅमिलीचा कन्व्हर्सेशन चाललेलं आहे. कोणत्या विषयावर चाललेलं आहे ते काय मला समजलं नाही अजून. आणि आरतीला कधी आरती सुख भेटेल तुला, लगीन झाले हो पण कामच करायचे आता पण कामात किती फक्त रांधाच काम केलं, दुसरं की काम. हो ना. जित खा लसूण. लसूण मध्ये किती विटामिन सी आहे माहिती आहे का तुला. लसूण खायचं असतं ना रे. नॉनव्हेज आहे लसूण. पप्पाला नॉनव्हेज नाही. आई तर बोलले 4 लोकांना बोलली जाता इज्जत घालून का नॉनव्हेज होतो का त्या भाजी पप्पा लसूण नॉनव्हेज नाही का. पप्पा लसूण नॉनव्हेज हा हा इकडे बरोबर कांदा आणि लसूण नॉनव्हेज पप्पा हो. इकडे हे बिचारी लय कामाची रही पोर. आज की रेसिपी पनीर मटकी काय पनीर वाटाणा आणि इकडे पनीर वाटाणा आणि पनीर टिक्का. ओ माय गॉड भाई बघूनच भूक लागली, तोंडाला पाणी सुटला. सातमी केवला. ओ माय गॉड लाजवाब ही वाटाण्याची भाजी. बघा कसा वापा घेते बघ. बोल रहा है मेरे को खा लो जल्दी से, बोल रहा है मेरे को खा लो. पनीर भी बुला रही. देखो ये देखो आवाज दे रही है. आ जाओ. गाइस आज आहे संकष्टी चतुर्थी. मी तुम्हाला मॉर्निंगलाच सांगितलं होतं. मी खाल्ले होते साबुदाण्याचे वडे आणि साबुदाण्याची खिचडी. तेवढ्याच वरती आहे मी सकाळपासून. आणि आज माझा उपवास देखील झालेला आहे ना मम्मी. भांड्यांचा बघ. इकडे भाजी वगैरे सर्व रेडी झालेलं आहे. जेवण इकडे राईस, जिरा राईस आणि पनीर आहे. याच्यात वाटाण्याची भाजी आहे. पण मला खूप जास्त भूक लागलेली आहे. केवढा आता थोड्याच वेळानंतर रेडी होणार आहे आपलं जेवण. ओ माय गॉड. तर आता आम्ही जेवण करणार आहोत. जेवण करून झालेलं आहे माझं आणि मम्मीने मला एक काम लावलंय. मला गावातून 2 पाण्याचे बाटले आणायला सांगले. ते आधी जाऊन मी लवकर घेऊन येतो. गाईज आलोय मी गावामध्ये आणि इकडे बघा हे 2 बाटले मला घरी न्यायचे आहेत. हा एक आणि हा एक. कारण भाई हे बाटले नाही नेले ना खालून एक बाटला घ्यायला लागतो 30 रुपयाचा डेलीचा. जर हे बाटले नाही नेले तर त्यामुळे ते 30 रुपये वाचतात. सो हे बाटले नेल्यानंतर पाण्याचे पैसे देखील वाचतात. सो चला आता 2 बाटले घेतो आणि घरी नेतो. मी बाटले तर आणलेत बिल्डिंग खाली, परंतु या बाटल्याला बघा असं पकडायला यायला असं उचलू शकतो, परंतु या बाटल्या तर डायरेक्ट तुटलाय भाई. एवढ्या वरती नेता
पूर्ण हातावरती चपटे उठतील मला तरी वाटतंय. चला कसं तरी नेतो आता. गाईज बाटले घेऊन मी आलेले घरी आणि एका साईडला बाटला खांद्यावरती आणला ना, त्यामुळे माझी टी शर्ट पूर्णपणे घाण झालेली आहे. सो मंडळी चला आता वेळ झाली आहे हा ब्लॉग इथेच एंड करायची. आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू गाईज अशाच नवीन नवीन ब्लॉग्स मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. गुड नाईट. लव्ह यू. स्वतःनेच टाकलेले चार कॉल इथं टाकलेला चार कॉल लागले काय जीतच्या पायाला.